हॅलो फ्रेंड, माझे विद्यार्थी उद्याचे अधिकारी अशा मनपूर्वक शुभेच्छांनी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपल्या बेसिक इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये आपलं सुरू आहे पार्ट ऑफ स्पीच. आणि पार्ट ऑफ स्पीचचे आपण नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब हे भाग बघितले. आय होप तुम्हाला ते लक्षात आले असणार. आणि आजच्या भागामध्ये आपण ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन शिकणार आहोत. आता स्टार्ट करूया ॲडवर्ब. तर ॲडवर्ब काय असतं तर क्रियाविशेषण. आता ॲड आणि वर्ब. आता ॲड मीन्स त्यात ॲड केलेला. कशामध्ये ॲड केलेला तर वर्बमध्ये. म्हणजे वर्बच्या बद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी काही ॲड केलेली असते त्याला आपण ॲडवर्ब असं म्हणतो. तर आता an adverb is a word that add some more information. बघा काही जास्तीची इन्फॉर्मेशन टू वर्ब. कसली तर वर्बची आणि कधी कधी ॲडजेक्टिव्ह आणि अनदर वर्ड ॲडवर्बची सुद्धा असते. ओके. तर ॲडवर्बमध्ये एक्झाम्पल झाले स्लो, फास्ट अशा प्रकारची आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. जसं का एखादा वर्ब आहे रन, रन फास्ट, रन स्लो अशा प्रकारे. ओके. तर नेक्स्ट असणार आहे प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन म्हणजे काय. Preposition is the word that show the relationship of a noun or pronoun to another word. बघा नाऊन प्रोनाऊनची दुसऱ्या वर्डशी असलेला संबंध यामध्ये दाखवला जातो. आता यामध्ये एक्झाम्पल आलं आहे इन, ऑन, आउट, बिहाइंड, फ्रंट अशा प्रकारचे यात एक्झाम्पल येतात. जसं का अ कॅट इन द बॉक्स किंवा बॉल ऑन द टेबल अशा प्रकारचे. ओके. नेक्स्ट आहे कंजंक्शन. कंजक्ट या शब्दाचा अर्थच असा आहे की जोडलेले. तर कंजंक्शन म्हणजे काय तर जोडणे. तर जोडणे म्हणजे कसं जोडणे. अ कंजंक्शन इज अ वर्ड दॅट जॉईन टू वर्ड. बघा दोन वर्डला, दोन शब्दांना जोडणारा किंवा फ्रेजेस, क्लॉज और सेंटेन्स. बघा दोन शब्द, दोन फ्रेजेस किंवा दोन वाक्यांना जोडणारा जो असतो तो कंजंक्शन. जसं का अँड, बट, बिकॉज या शब्दाने आपण या शब्दाने आपण दोन वाक्य शब्द जोडत असतो. जसं का राम अँड श्याम इज अ बेस्ट फ्रेंड. आता आणि अजून आपण सांगू शकतो बट म्हणजे पण. ओके. अशा पद्धतीने आपण वेगवेगळी वाक्य किंवा शब्द जोडू शकतो. आता इंटरजेक्शन. इंटरजेक्शन अगदी सोपा, एक्सप्रेसिव्ह वर्ड बस एवढं म्हटलं तरी आपल्याला इंटरजेक्शन लक्षात येतो. तर इंटरजेक्शन इज अ वर्ड और फ्रेज दॅट एक्सप्रेस अ स्ट्रॉंग फिलिंग और इमोशन. बघा आपल्या फिलिंग्स किंवा इमोशन्सशी संबंधित हे इंटरजेक्शन असतं. तर आपल्या मनात असलेले जे काही अचानक आपल्या ओठावर आलेले वर्ड. आता एखादा आपण छानसं कोणीतरी छानसं फ्रॉक घालणार आपण लगेच म्हणतो वाव हाऊ ब्युटिफुल. किंवा आपण कधी कधी छान काहीतरी स्कूलमध्ये टीचरांना काही पोएम वगैरे बोलून दाखवलं लगेच टीचर म्हणतात ग्रेट. ओके. मग हे एक्झाम्पल झाले वाव, आउच, ग्रेट. हे अगदीच आपल्या तोडून निघणारे, अचानक निघणारे शब्द आहे. तर ते इंटरजेक्शनमध्ये येतात. आय होप स्टुडंट तुम्हाला लक्षात आलं असेल पार्ट ऑफ स्पीच. आणि काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. आणि याचे तुम्ही एक्झाम्पल घेऊन जर केलं तर तुमचं चांगल्यापैकी लक्षात राहील. ओके. बेस्ट ऑफ लक अँड थँक्यू.